नमस्कार, मी सी रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 134ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. माझ्यामध्ये त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा देऊ शकत आहे, कारण पूर्ण युनिवर्स मला यामध्ये अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोड्या वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे. सुरुवात करूया भ्रामरी प्राणायाम.
सावकाश डोळे उघडायचे. आणि आता आपण समर्थांची आरती म्हणूया. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया, दाविली अघटित चरिया रे. लीला पाशे बद्ध करुनिया, तोडिले भव भया रे. यवने पुशिले स्वामी कहाँ है, अक्कल कोटी पहारे. समाधि सुखते भोगुनी बोले, धन्य स्वामी वर्या रे. जानसी मनीचे सर्व समर्था, विनवू किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा, नच तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगणार दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे टीका. येस, आपल्यावर होत असलेली टीका किंवा आपण दुसऱ्यावर करत असलेली टीका, ती जर आपण दुसऱ्यावर टीका करत असेल तेव्हा पहिल्यांदा आपल्याला ती गोष्ट पूर्णपणे माहिती आहे की नाही आणि त्याबद्दल ती जी टीका आपण करतो ना ती पूर्णपणे व्यवस्थित केली गेली पाहिजे. टीका अशी असली पाहिजे की त्याच्याने समोरच्याचं मन दुखावलं गेलं नाही पाहिजे आणि त्याला त्या भावनाही पोचल्या पाहिजे असं असायला हवं. पण मुळातच पहिले तुम्हाला त्या विषयाची माहिती असणं फार गरजेचं आहे आणि तेव्हाच तुम्ही टीकात्मक बोला किंवा माझ्यामध्ये टीकात्मक बोलण्यापेक्षा उपदेशात्मक काहीतरी सल्ला चांगला देण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्यावरती जर कुठली टीका होत असेल तर तुम्हाला योग्य आणि अयोग्य अशी टीका ओळखता आली पाहिजे. हा अभ्यास आहे. कारण का बरेच जण काय होतं, एखादी काही कोणी असं म्हटलं आपल्या मित्रपरिवारामध्ये म्हणा किंवा फॅमिलीमध्ये म्हणा किंवा अजून काही नंतर अननोन जे आता ट्रोलिंग प्रकार आहे त्यामध्ये कुठली एखादी टीका आपण आपल्यावरती झाली किंवा कोणी काही बोललं तर आपण खूप त्याचं मनाला लावून घेतो. पण ते लावून घेण्यापेक्षा तुम्ही करत असलेलं काम, तुम्हाला तुमच्यावरती असलेला विश्वास जर असेल तर तुम्ही पुढे जा.
त्या गोष्टीला घाबरू नका, त्याच्यापासून दुःखी होऊ नका आणि तुमचं करत असलेलं काम तुम्ही थांबवू नका. आणि यामुळेच यात आपल्याला आपलं चांगलं कोण पाहत आहे ना, हे ओळखता आपल्याला आलं पाहिजे. आणि त्यामुळे एवढं नक्की आहे, जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कामावरती जे तुम्ही करत आहात त्याच्यावरती जर विश्वास असेल तर नक्की पुढे जा, थांबू नका, त्या टीकेला दुर्लक्षित करा. तर असा होता आपला आजचा चिंतनाचा विषय. नक्की ह्याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.